जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर परिणाम करणारी अपडेट घेऊन आलो आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही। काय आहे यामागचं कारण सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेशी संबंधित एक ताजी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, जी थेट तुमच्या खात्यावर परिणाम करू शकते। चला तर जाणून घेऊया ही अपडेट कोणती आहे। 2 ऑगस्ट 2025 पासून केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम पोहोचली सुद्धा आहे, पण अनेक शेतकरी मात्र अजूनही वाट बघत आहेत। त्यांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम अजूनही पोहोचलेली नाही। शेतकरी मित्रांनो, यामागे एक ठोस आणि अधिकृत कारण आहे आणि ही माहिती पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवरून नोटीस स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहे। म्हणजे ही काही अफवा नाही, तर सरकारने जाहीर केलेली अधिकृत माहिती आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण समजून घेऊया नेमक्या कोणत्या कारणांमुळे शेतकऱ्यांचे हप्ते रोखण्यात आले आहे। मित्रांनो, या नोटीसमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। मित्रांनो, तुम्ही ओटीपीच्या आधारावर ई-केवायसी अगदी सहज पद्धतीने करू शकता, ते पण पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवरून। पोर्टल आहे pmkisan.government.in। मित्रांनो, ज्यांना ओटीपी मोड जमत नाही त्यांच्यासाठी एक पर्याय आहे। तुम्ही सीएससी सेंटरवरून किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करू शकता। तर मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं ई-केवायसी राहिला असेल तर तुमच्या खात्यावरचा पीएम किसान योजनेचा हप्ता रोखला जाऊ शकतो। म्हणून मित्रांनो, वेळ न घालवता ई-केवायसी पूर्ण करा आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ नियमितपणे मिळवत राहा। ही माहिती तुमच्या गावातील आणि शेजारच्या शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण खूप जण ई-केवायसी न करता थांबले आहेत। मित्रांनो, या नोटीसमध्ये अत्यंत गंभीर आणि लक्ष देण्यासारखी गोष्ट नमूद करण्यात आली आहे, ती म्हणजे काही शेतकऱ्यांची प्रकरणं विभागाकडून संशयास्पद म्हणून निवडण्यात आली आहेत। म्हणजे काय, सरकारने योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं अशा प्रकरणांची पडताळणी सुरू केली आहे आणि ही पडताळणी सुरू असताना अशा शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेचा हप्ता तात्पुरता रोखण्यात आला आहे। म्हणजे हे प्रकरण अगदी सिरियस आहे मित्रांनो, यापुढे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या 2 प्रकारच्या शेतकऱ्यांवर हा नियम लागू होतो। तुम्ही त्या यादीत तर नाही ना? नक्की तपासा। पहिल्या प्रकारचे शेतकरी ज्यांचा हप्ता सरळ बंद करण्यात आला आहे। जर तुम्ही 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन घेतली असेल किंवा त्या तारखेनंतर जमिनीची मालकी तुम्हाला मिळाली असेल, तर सरकारने तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरवलं आहे। कारण योजनेच्या मूळ निकषानुसार 2019 पूर्वी जमीनधारक असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो। त्यामुळे ज्यांनी नंतर जमीन घेतली असेल त्यांचा लाभ रोखण्यात आला आहे। मित्रांनो, ही माहिती अनेक शेतकऱ्यांना माहीतच नव्हती, म्हणून तुमच्या जवळच्या गावातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया दुसऱ्या प्रकारचे शेतकरी म्हणजे नेमकं काय। एका कुटुंबातील 1 पेक्षा जास्त सदस्य पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर ही गोष्ट आता सरकारच्या रडारवर आली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर पतीच्या नावावर हप्ता येतोय आणि तोच हप्ता पत्नीच्या नावावर पण येतोय, किंवा एका कुटुंबातील मोठ्या बरोबरच अल्पवयीन मुलाच्या नावावरही हप्ता येतोय। अशा सर्व प्रकारांना डुप्लिकेट लाभार्थी म्हणून वर्गीकृत केलं जात आहे आणि अशा प्रकरणांची तपासणी सुरू झाली आहे आणि तपासणी पूर्ण होईपर्यंत हप्ता थांबवण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुमच्या कुटुंबात असं काही असेल तर काळजीपूर्वक स्टेटस तपासा आणि योग्य ती दुरुस्ती करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला कळालं आहे की नेमका हप्ता कोणाला येणार आहे, कोणाला येणार नाही। तुम्हाला हप्ता येणार आहे की नाही हे कसं तपासायचं, त्यासाठी सरकारने काही सोपे पर्याय दिले आहेत, ते तुम्ही लगेच वापरू शकता। पीएम किसानची अधिकृत वेबसाईट pmkisan.government.in वर जा, बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका आणि तपासा, किंवा पीएम किसान मोबाईल ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि त्यातूनही हप्त्याची माहिती मिळते, किंवा किसान ई मित्र चॅटबोट वेबसाईटवर असलेल्या चॅटबोटद्वारे त्वरित माहिती मिळवू शकता। आणि हो, जर हे जमत नसेल तर सीएससी सेंटर किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन तुमचं संपूर्ण स्टेटस तिथे तपासून घ्या।
हे केल्यावर तुम्हाला खात्री होईल की तुमचं नाव योजनेत आहे की नाही आणि हप्ता जमा झाला आहे की थांबवण्यात आला आहे। तर एकंदरीत पाहता 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची नोंद असलेले शेतकरी आणि कुटुंबातील 1 पेक्षा अधिक सदस्यांनी जर पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा प्रकरणामध्ये सध्या हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला आहे। म्हणून तुम्ही तुमचं नाव यादीत आहे की नाही आणि हप्ता जमा झाला आहे की नाही हे ताबडतोब तपासा। मित्रांनो, या विषयावर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि हो, रोजच्या शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट वेळेवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शेती।